नमस्कार मंडळी, मॉड्यूल 3 मध्ये आपलं स्वागत आहे. आता बघा, आपल्याकडे पुरावा आहे, पण तो सांगण्यासाठी एक व्यक्ती तर पाहिजे ना, म्हणजे एक साक्षीदार. पण इथेच तर खरा प्रश्न सुरू होतो. विचार करा, एखादं 5 वर्षांचं मूल साक्ष देऊ शकतं का? किंवा अशी व्यक्ती जी बोलूच शकत नाही, ती न्यायालयात आपला पुरावा कसा सादर करणार? चला, आज आपण ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. बघूया की साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं राहण्यासाठी नक्की कोणता एंट्री पास लागतो. तर सगळ्यात आधी आपण साक्षीदाराच्या पात्रतेचा तो सुवर्ण नियम समजून घेऊया, जो आपल्याला भारतीय साक्ष अधिनियमाच्या म्हणजेच BSAच्या कलम 124 मध्ये सापडतो. आणि नियम अगदी सोपा आहे. तो म्हणतो की प्रत्येकजण साक्ष देण्यासाठी पात्र आहे. हो, कायद्यानुसार कोणीही साक्षीदार होऊ शकतो. पण इथे एक पण आहे. जर न्यायालयाला असं वाटलं की एखादी व्यक्ती, मग ते लहान वयामुळे असो किंवा खूप जास्त वयामुळे किंवा मग कुठल्या शारीरिक किंवा मानसिक आजारामुळे विचारलेले प्रश्नच समजू शकत नाहीये किंवा तर्कसंगत उत्तरं देऊ शकत नाहीये, तर मात्र न्यायालय त्या व्यक्तीला अपात्र ठरवू शकतं. आणि यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे बरं का. मानसिक आजार असलेली व्यक्तीसुद्धा साक्ष देऊ शकते. कधी? तर तिच्या ल्युसिड इंटरव्हल दरम्यान. म्हणजे हा असा काळ असतो जेव्हा त्या व्यक्तीची मानसिक स्थिती पूर्णपणे स्थिर असते. तिला प्रश्न व्यवस्थित समजतात आणि ती त्यावर तर्कसंगत उत्तरेही देऊ शकते. अशावेळी दिलेली साक्ष पूर्णपणे ग्राह्य धरली जाते. चला, आता एका खूप महत्वाच्या आणि नाजूक केसकडे वळूया, जेव्हा एखादं लहान मूल साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं राहतं. कल्पना करा, एक 6 वर्षांचं मूल कोर्टात आलंय. न्यायाधीश लगेचच त्याची साक्ष नोंदवायला सुरुवात करत नाहीत. नाही, त्याआधी एक प्राथमिक चाचणी घेतली जाते, जिला वायर डाय टेस्ट असं म्हणतात. याचा मुख्य उद्देश हाच असतो की ते मूल प्रश्न समजून तर्कसंगत उत्तरं देण्याच्या स्थितीत आहे की नाही हे तपासावं. मग या टेस्टमध्ये न्यायाधीश काय करतात? ते अगदी मुलांच्या पातळीवर येऊन सोपे प्रश्न विचारतात. मसलन, बाळ, तुझं नाव काय आहे? तू कुठे राहतो? खरं बोलणं आणि खोटं बोलणं यात काय फरक असतो? तुला माहीत आहे का? या उत्तरांमधूनच न्यायाधीश मुलाची समज आणि तर्कसंगत विचार करण्याची क्षमता तपासतात आणि जर त्यांना खात्री पटली तरच त्याला एक पात्र साक्षीदार म्हणून पुढे साक्ष द्यायला परवानगी मिळते. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मुलांची साक्षी खूप नाजूक मानली जाते. का? कारण मुलांना काय बोलायचं हे शिकवलं जाऊ शकतं, म्हणजे त्यांना ट्युटर केलं जाऊ शकतं. म्हणूनच न्यायालय अशा साक्षीवर पूर्णपणे अवलंबून न राहता इतर पुराव्यांशी ती ताडून पाहते आणि खूप काळजीपूर्वक तिची तपासणी करते. ठीक आहे, आता आपण त्या साक्षीदारांबद्दल बोलूया जे शब्दांशिवाय पुरावा देतात, म्हणजे ज्या व्यक्ती बोलू शकत नाहीत. BSAचं कलम 125 खास याचसाठी आहे. पूर्वी आपण अशा साक्षीदारांना मूक साक्षीदार असं म्हणायचो. पण आता कायदा अधिक अचूक आणि सन्मानजनक शब्द वापरतो, तो म्हणजे मौखिक संवाद साधण्यास असमर्थ असलेला साक्षीदार. हा बदल खरंच खूप महत्वाचा आहे. तर अशी व्यक्ती साक्ष कशी देणार? कायदा सांगतो की ती व्यक्ती लिहून किंवा हावभावांनी म्हणजे खुणा करून आपली साक्ष देऊ शकते. पण हे सगळं उघड न्यायालयातच व्हायला हवं. गरज पडल्यास न्यायालयात दुभाषी किंवा विशेष शिक्षकांची मदत घेऊ शकतं. आणि हो, या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं आता बंधनकारक आहे. आणि आता येतो सगळ्यात महत्वाचा कायदेशीर मुद्दा. अशा प्रकारे लिहून किंवा खुणांद्वारे दिलेला पुरावा हा कागदोपत्री पुरावा नसतो, तर तो मौखिक पुरावा म्हणजेच ओरल एव्हिडन्स मानला जातो. असं का विचाराल तर? कारण ती व्यक्ती प्रत्यक्ष न्यायालयात संवाद साधत आहे, फक्त बोलण्याऐवजी लिहिण्याचा किंवा खुणांचा वापर करून. हा फरक खूप महत्वाचा आहे. आता आपण आपल्या शेवटच्या भागाकडे येऊया. जेव्हा पती आणि पत्नी एकमेकांविरुद्धच्या खटल्यात साक्षीदार म्हणून येतात, तेव्हा काय होतं? हे आपल्याला BSAच्या कलम 126 मध्ये सापडतं. इथले नियम अगदी सरळ आणि स्पष्ट आहेत. दिवाणी प्रकरणांमध्ये म्हणजे सिव्हिल केसेसमध्ये पती आणि पत्नी एकमेकांच्या बाजूने किंवा विरोधात साक्ष देण्यासाठी पूर्णपणे पात्र आहेत. आणि फौजदारी प्रकरणांमध्ये म्हणजे क्रिमिनल केसेसमध्ये सुद्धा जर एक जोडीदार आरोपी असेल तर दुसरा जोडीदार त्याच्या किंवा तिच्या विरुद्ध साक्ष देऊ शकतो. ते एक पात्र साक्षीदार आहेत.
तर आज आपण पाहिलं की साक्षीदाराच्या पिंजऱ्यासाठी एंट्री पास मिळवणं तसं फारसं अवघड नाही. जर तुम्हाला प्रश्न समजत असेल आणि तुम्ही तर्कसंगत उत्तरं देऊ शकत असाल तर तुम्ही पात्र आहात. मग तुमचं वय काहीही असो किंवा तुम्हाला बोलता येत असो वा नसो. पण पात्र असण्याचा अर्थ असा आहे का की तुम्हाला सगळीच गुपितं उघड करावी लागतील? तर जवळपास प्रत्येकजण साक्ष देऊ शकतो हे तर स्पष्ट झालं. पण अशी काही रहस्ये आहेत ज्यांना कायदा स्वतः संरक्षण देतो. तुम्ही एखाद्या पत्नीला तिच्या पतीने बेडरूममध्ये काय सांगितलं हे उघड करण्यासाठी भाग पाडू शकता का? नाही, अजिबात नाही. यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन, म्हणजेच विशेषाधिकार प्राप्त संवाद. आणि हेच आपण आपल्या पुढच्या भागात म्हणजे भाग 2 मध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत. नमस्कार. BSAच्या आपल्या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. आज आपण कायद्याच्या अशा एका गुप्त जगात प्रवेश करणार आहोत ज्याला मौन क्षेत्र किंवा झोन ऑफ सायलेन्स असं म्हटलं जातं. आपण मागच्या भागात बघितलं की कायद्यासमोर प्रत्येक जण साक्षीदार म्हणून उभा राहू शकतो. पण मग एक प्रश्न मनात येतोच, काही नाती अशी असतात का जिथे शांत राहण्याचा अधिकार मिळतो? ह्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आहे एक मोठं नाही, अजिबात नाही. आणि यामागे कायद्यात एक खूपच रंजक तरतूद आहे. यालाच कायद्याच्या भाषेत म्हणतात प्रिव्हिलेज्ड कम्युनिकेशन्स. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर कायदा काही खास नात्यांना इतकं महत्त्व देतो की त्यांच्यातील संवादावर तो एक प्रकारचं संरक्षणाचं कुलूप लावतो. हे गरजेचे आहे, कारण समाज हा विश्वासावर चालतो आणि ही नाती त्या विश्वासाचा पाया आहेत. चला तर मग या झोन ऑफ सायलेन्समधल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या किल्ल्याकडे वळूया, तो म्हणजे पती-पत्नीचं नातं. हा नियम किती पॉवरफुल आहे बघा. BSAचं कलम 128 अगदी स्पष्टपणे सांगतं की लग्नाच्या काळात पती-पत्नीमध्ये झालेला कोणताही संवाद उघड करण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही. आणि यामागे खूप साधं पण महत्त्वाचं कारण आहे, कौटुंबिक शांतता. जर नवरा-बायकोला सतत भीती वाटत राहिली की त्यांचं खाजगी बोलणं उद्या कोर्टात त्यांच्या विरुद्ध वापरलं जाईल तर त्या नात्यातला विश्वासच संपून जाईल. पण म्हणतात ना, प्रत्येक किल्ल्याला कुठेतरी एक गुप्त मार्ग असतोच. म्हणजे बघा, हा जो विशेषाधिकार आहे ना, तो फक्त नवरा-बायकोसाठी आहे, तिसऱ्या व्यक्तीसाठी नाही. समजा नवरा-बायकोचं बोलणं कोणी तिसऱ्या व्यक्तीने ऐकलं तर तो तिसरा व्यक्ती न्यायालयात येऊन साक्ष देऊ शकतो. प्रसिद्ध MC वर्गीस विरुद्ध TJ पॉन्नन केसमध्ये हेच स्पष्ट झालं होतं. संरक्षण फक्त त्या दोघांना आहे, त्यांच्या संवादाला नाही, जर तो बाहेर फुटला तर. पती-पत्नीच्या नात्याप्रमाणेच कायद्याने वकिलांनाही अशीच एक अभेद्य ढाल दिली आहे आणि ही येते BSAच्या कलम 132 मधून. आणि हे किती महत्त्वाचं आहे हे खुद्द सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच अधोरेखित केलं आहे. कोर्टाने स्पष्ट म्हटलंय की वकिलांना त्यांच्या क्लायंट विरुद्ध बोलायला भाग पाडणं हे केवळ धक्कादायकच नाही, तर ते पूर्णपणे घटनाबाह्य आहे. हा नियम अगदी सरळ आहे. वकील आणि क्लायंट यांचं नातं हे विश्वासावर टिकून असतं, नाही का? जर क्लायंटला भीती वाटली की वकीलच सगळं सांगून टाकेल तर तो खरं सांगेलच कशाला? म्हणूनच क्लायंटच्या परवानगीशिवाय वकील त्यांच्यातील कोणतंही बोलणं उघड करू शकत नाही. आणि हा विशेषाधिकार केस संपल्यानंतरही कायम राहतो. पण थांबा, या ढालीला एक बारीक तडा आहे. एक अशी अट आहे जिथे ही ढाल काम करत नाही. यामधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. समजा एक क्लायंट वकिलाकडे येतो आणि म्हणतो, मी एक गुन्हा केला आहे, मला वाचवा. तर हा संवाद पूर्णपणे संरक्षित आहे, कारण तो भूतकाळातल्या कृत्याबद्दल आहे. पण जर तोच क्लायंट म्हणाला, मला एक गुन्हा करायचा आहे, त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे, तर मात्र ही वकिलांची ढाल तुटते, कारण कायदा भविष्यातल्या गुन्ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण देत नाही. तर मग थोडक्यात पाहूया की या दोन्ही ढाली म्हणजे हे विशेषाधिकार नक्की कधी तुटतात. तर या ढाली कधी तुटतात? वैवाहिक विशेषाधिकार तेव्हा लागू होत नाही जेव्हा नवरा-बायको एकमेकांविरुद्धच कोर्टात उभे असतात किंवा त्यांचं बोलणं कोणी तिसऱ्याने ऐकलं असेल. आणि वकिलाची ढाल कधी बाजूला होते? जेव्हा क्लायंट स्वतःच परवानगी देतो किंवा सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा संवाद भविष्यातल्या गुन्ह्यासाठी असतो. म्हणून एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, तुमच्या भूतकाळातल्या चुका वकिलांमार्फत सुरक्षित आहेत, पण भविष्यातले गुन्हेगारी प्लॅन्स अजिबात नाहीत. चला, आता आपण अशा एका साक्षीदाराबद्दल बोलूया जो कदाचित सगळ्यात विश्वासघातकी असतो.
तर वकील सुरक्षित आहे आणि पत्नीही सुरक्षित आहे. पण गुन्ह्यातील भागीदाराचं काय? जर 2 चोरांनी मिळून चोरी केली आणि त्यातील एकाने दुसऱ्याला धोका द्यायचं ठरवलं, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो का? चला, भेटूया अप्रूव्हरला पुढच्या भागात. मागच्या भागात आपण एकनिष्ठ पत्नी आणि एकनिष्ठ वकिलाबद्दल बोललो. पण गद्दाराचं काय? विचार करा, समजा 2 चोरांनी बँक लुटली आणि त्यातला एक स्वतःची कातडी वाचवण्यासाठी दुसऱ्याला पोलिसांच्या हवाली करतो. मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो का? ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे सहआरोपीच्या कायद्यामध्ये. हाच तो प्रश्न आहे. कायद्याच्या जगात हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण जर 2 चोरांनी मिळून बँक लुटली आणि त्यातला एक स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याचं नाव घेतो, तर आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? चला, या कायद्याच्या गुंतागुंतीत शिरून याचं उत्तर शोधूया. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण बघू की हा गद्दाराचा सौदा नेमका असतो कसा. मग आपण पाहू की कायदा काय म्हणतो आणि व्यवहार काय सांगतो, म्हणजे सक्षम विरुद्ध विश्वासार्ह. आणि शेवटी आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधू. केस जिंकण्यासाठी संख्येची गरज असते की गुणवत्तेची? चला, तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, गद्दाराचा सौदा. सगळ्यात पहिला प्रश्न, हा 6 आरोपी म्हणजे नक्की कोण असतो? कायद्याच्या भाषेत याला काय म्हणतात? सोप्या भाषेत सांगायचं तर सहआरोपी म्हणजे गुन्ह्यातील भागीदार किंवा पार्टनर इन क्राईम. तो त्या गुन्ह्यामध्ये सामील असतो, मग तो मुख्य गुन्हेगार असो किंवा फक्त मदत करणारा कोणीतरी. आता गंमत बघा, बऱ्याचदा काय होतं, पोलीस एखाद्या टोळीतल्या एकाला पकडतात आणि त्याला एक डील ऑफर करतात. त्याला माफी किंवा पार्डन देण्याचं वचन देतात. अट एकच, त्याने त्याच्या गँग लीडर विरुद्ध किंवा बाकीच्या साथीदारांविरुद्ध साक्ष द्यायची. आणि जोही डील स्वीकारतो तो बनतो माफीचा साक्षीदार, ज्याला कायद्याच्या भाषेत अप्रूव्हर असं म्हणतात. आणि इथूनच कायद्याचा खरा खेळ सुरू होतो. कारण आपला नवीन भारतीय साक्ष अधिनियम म्हणजे BSA, त्याचं कलम 138 अगदी स्पष्टपणे सांगतं की असा सहआरोपी हा इतर आरोपींविरुद्ध एक सक्षम साक्षीदार असेल. हो, लक्षात ठेवा हा शब्द सक्षम. याचा अर्थ कायदा त्याला कोर्टात येऊन साक्ष देण्याची पूर्ण परवानगी देतो. पण थांबा, इथेच एक खूप मोठा ट्विस्ट आहे. कारण नवीन कायद्याने सगळं चित्रच बदलून टाकलंय. जुना जो कायदा होता म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट, त्यानुसार फक्त एका गद्दाराच्या साक्षीवर म्हणजे त्याच्या शब्दावर इतर कुठलाही पुरावा नसतानाही शिक्षा होऊ शकत होती. विचार करा किती धोकादायक होतं हे. पण आता नवीन BSA कायद्याने ही तरतूद बदलली आहे. आता त्याच्या साक्षीला दुसऱ्या पुराव्यांचा दुजोरा असणं बंधनकारक आहे. म्हणजेच आता फक्त त्याच्या बोलल्यावर कोणाला शिक्षा होणार नाही. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा बदल आहे, जो आरोपींच्या हक्कांचं रक्षण करतो. आणि यामुळेच आपला पुढचा मुद्दा येतो, सक्षम विरुद्ध विश्वासार्ह. म्हणजे कायदा तर म्हणतो की तो साक्ष देऊ शकतो, पण प्रश्न हा आहे की त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? अरे पण एक मिनिट थांबा, साधा विचार करा. ज्याने आपल्याच साथीदाराला धोका दिला त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा तरी का? जो माणूस आपल्याच मित्राचा झाला नाही, तो कोर्टासमोर खरं बोलेल याची काय गॅरंटी? तो तर स्वतःला वाचवण्यासाठी काहीही खोटं बोलू शकतो, नाही का? आणि इथेच कायद्याच्या 2 बाजू समोरासमोर येतात. एका बाजूला आहे कलम 138, जे म्हणतं की हो, तो साक्ष देऊ शकतो, तो सक्षम आहे. पण दुसऱ्या बाजूला आहे कलम 119चं उदाहरण ब, आणि हे आपल्याला एक धोक्याची सूचना देतं. ते म्हणतं की कोर्टाने हे गृहीत धरावं की सहआरोपी हा विश्वासास अपात्र आहे, जोपर्यंत त्याच्या बोलण्याला दुसऱ्या पुराव्यांचा दुजोरा मिळत नाही. आणि हाच तो सुवर्ण नियम आहे. कोर्ट याच नियमाचा वापर करतं. कलम 119 उदाहरण ब स्पष्ट सांगतं, कोर्ट असं गृहीत धरू शकतं की सहआरोपी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीये, जोपर्यंत त्याच्या साक्षीला महत्त्वाच्या मुद्द्यांवर इतर पुराव्यांचा दुजोरा मिळत नाही. यालाच रूल ऑफ प्रुडन्स किंवा विवेकाचा नियम म्हणतात. म्हणजे जज स्वतःलाच सांगतात की थांबा, याच्यावर आंधळा विश्वास ठेवायचा नाही. तर मग ह्यातून आपण काय शिकलो? एकच गोष्ट, तो माणूस कायदेशीरदृष्ट्या साक्ष द्यायला सक्षम आहे, पण व्यावहारिकदृष्ट्या तो पूर्णपणे संशयास्पद आहे. म्हणून त्याच्या साक्षीसोबत नेहमीच बॅकअप पुरावा शोधावा लागतो. चला, आता एका दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. अनेक लोकांना वाटतं की जितके जास्त साक्षीदार तितकी केस मजबूत. पण हा एक मोठा गैरसमज आहे. बघूया कायदा काय म्हणतो ते.
संख्येपेक्षा गुणवत्ता महत्वाची. मला नेहमी विद्यार्थी विचारतात, सर, खुनाचा गुन्हा सिद्ध करायचा असेल तर मला 10 साक्षीदार आणावे लागतील का? जसं काही साक्षीदारांची गर्दी केली की केस जिंकता येते. पण कायदा असं मानत नाही. कायद्यात एक खूप जुनं आणि महत्वाचं लॅटिन सूत्र आहे, टेस्टिस पॉन्डरांटोर नॉन न्युमरांटोर. याचा सरळ अर्थ आहे, साक्षीदारांना मोजू नका, त्यांना तोलून घ्या. म्हणजे त्यांची संख्या नाही तर त्यांची गुणवत्ता, त्यांची विश्वासार्हता महत्वाची आहे. क्वालिटी नॉट क्वांटिटी. आणि हेच तत्व आपल्याला नवीन BSAच्या कलम 139 मध्ये सापडतं. ते अगदी स्पष्टपणे सांगतं की कोणताही गुन्हा सिद्ध करण्यासाठी साक्षीदारांची कोणतीही ठराविक संख्या आवश्यक नाही. म्हणजे जर फक्त एकच साक्षीदार असेल, ज्याने गुन्हा होताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय आणि तो खरं बोलतोय, प्रामाणिक आहे, तर तो एकटा साक्षीदार आरोपीला शिक्षा देण्यासाठी पुरेसा आहे. 50 खोटारड्या साक्षीदारांची फौज उभी करण्यापेक्षा एक खरा, विश्वासार्ह साक्षीदार लाख मोलाचा आहे. तर मग आजच्या चर्चेचे महत्वाचे मुद्दे कोणते? सगळ्यात पहिलं, गद्दारावर कधीही अंधळा विश्वास ठेवायचा नाही, नेहमी बॅकअप, पुरावा शोधायचा. दुसरं, साक्षीदारांची डोकी मोजायची नाहीत, त्यांच्या साक्षीमधलं सत्य तपासायचं. आणि तिसरं, हे नेहमी लक्षात ठेवा की 50 खोटारड्यांपेक्षा एक ठोस साक्षीदार कधीही चांगला. तर मग हे तर सिद्ध झालं की संख्येपेक्षा गुणवत्ता महत्वाची आहे. एक खरा साक्षीदार पुरेसा आहे. पण ठीक आहे, आता आपला साक्षीदार कटघऱ्यात उभा आहे. मग पहिला प्रश्न कोण विचारणार? ज्याने त्याला बोलावलाय तो वकील की समोरचा वकील? म्हणजे सरत तपासणी आधी की उलट तपासणी? हा जो कोर्टातल्या लढाईचा आराखडा आहे तो आपण शिकूया पुढच्या भागात. नमस्कार मंडळी. साक्षीदार कठड्यात आहे, न्यायाधीश तयार आहेत. पण पहिला प्रश्न कोण विचारणार? ज्या वकिलाने त्याला बोलावले आहे तो, की विरुद्ध पक्षाचा वकील? चला, साक्षी तपासणीची रणनीती समजून घेऊया. कोर्टातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कायद्याच्या पुस्तकात लिहिलेलं असतं. असं नाही की कोणीही उठून काहीही विचारेल. भारतीय साक्षी अधिनियम 2023 नुसार साक्षीदाराला प्रश्न विचारण्याची एक अगदी ठरलेली, शिस्तबद्ध पद्धत आहे. आणि आज आपण नेमकी हीच पद्धत उलगडणार आहोत. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण या साक्षी तपासणीच्या रणनीतीचा एक आराखडा पाहू. मग केस कशी उभारली जाते ते बघू. त्यानंतर त्या तयार झालेल्या कथेची पडताळणी कशी होते ते जाणून घेऊ. मग जर काही नुकसान झालं असेल तर त्याची दुरुस्ती कशी करतात ते पाहू. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्याचा जो अटळ क्रम आहे तो समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. ठीक आहे, तर ही रणनीती नक्की आहे तरी काय? कायद्यानुसार ना प्रत्येक साक्षीदाराची तपासणी एका ठरलेल्या 3 टप्प्यांच्या प्रक्रियेतूनच जाते. ही एक अतिशय शिस्तबद्ध पद्धत आहे जी सत्यापर्यंत पोचण्यासाठीच तयार केली गेली आहे. आणि हे 3 टप्पे म्हणजे सरतपास, उलट तपास आणि फेर तपास. ही नावं व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया ह्याच 3 स्तंभांवर उभी आहे. आता आपण प्रत्येक टप्पा जरा सविस्तरपणे पाहूया. चला तर मग पहिला टप्पा बघूया, केसची उभारणी. यालाच म्हणतात सरतपास. खरं तर हा साक्षीदाराच्या कथेचा पाया असतो. इथेच केसची मूळ उभारणी केली जाते. कायदा काय म्हणतो बघा, साक्षीदाराला बोलावणाऱ्या पक्षाने त्याची घेतलेली तपासणी म्हणजे त्याचा सरतपास. म्हणजे काय की जो वकील आपल्याच साक्षीदाराला बोलावतो आणि प्रश्न विचारतो त्याला सरतपास म्हणतात. याचा मुख्य उद्देश आपल्या केसच्या बाजूने तथ्य आणि पुरावे कोर्टासमोर मांडणं हा असतो. या टप्प्यावरचं ध्येय अगदी स्पष्ट आहे, एक कथा तयार करणे. वकील आपल्या साक्षीदाराला सोपे सोपे प्रश्न विचारून एक कथा विणायला सुरुवात करतो. जसं की, तुम्ही त्या दिवशी त्यावेळी कुठे होता? तुम्ही तिथे काय पाहिलं? अशा प्रश्नांमधून एक एक वीट रचल्यासारखी केसची इमारत उभी केली जाते. ठीक आहे, आता कथा तर उभी राहिली, पण ती खरी आहे की नाही हे कसं कळणार? इथे येतो दुसरा आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्वाचा टप्पा, जिथे त्या कथेला आवाहन दिलं जातं, म्हणजे उलट तपास. कायदा म्हणतो, विरुद्ध पक्षाने साक्षीदाराची घेतलेली तपासणी म्हणजे त्याची उलट तपासणी. म्हणजे आता विरोधी पक्षाचा वकील मैदानात उतरतो आणि इथूनच खरा कोर्ट रूम ड्रामा सुरू होतो असं समजा, कारण आतापर्यंत उभारलेल्या कथेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू होतो. उलट तपासणीचं मुख्य ध्येय आहे कथा खोडून काढणे. साक्षीदार खरं बोलतोय का? त्याच्या बोलण्यात काही विसंगती आहे का? त्याची विश्वासार्हता किती आहे? हे सगळं तपासलं जातं.
उदाहरणार्थ, तुम्ही चष्मा घातला होता का? किंवा एवढा लांबून तुम्हाला स्पष्ट कसं दिसलं? असे प्रश्न विचारून वकील मूळ कथेला धक्का देण्याचा प्रयत्न करतो. आता विचार करा, उलट्या तपासणीत जर साक्षीदाराच्या बोलण्यात काही गोंधळ झाला किंवा काही गैरसमज निर्माण झाला, तर मग काय? तिथे येतो तिसरा आणि शेवटचा टप्पा, जिथे झालेलं नुकसान दुरुस्त करण्याची एक संधी मिळते. कायद्यातील ही व्याख्या अगदी स्पष्ट आहे की ज्या पक्षाने साक्षीदाराला बोलावले होते तोच पक्ष उलट तपासानंतर पुन्हा प्रश्न विचारू शकतो. यालाच म्हणतात फेरतपास. याचं ध्येय आहे कथेची दुरुस्ती करणे. जर उलट तपासामुळे साक्षीदाराच्या साक्षीबद्दल काही गैरसमज किंवा संभ्रम निर्माण झाला असेल तर तो दूर करण्यासाठी फेरतपास केला जातो. इथे साक्षीदाराच्या साक्षीला पुन्हा एकदा स्पष्ट आणि मजबूत केलं जातं. तर आता हे 3 टप्पे तर आपण पाहिले, पण यांचा क्रम बदलता येतो का? म्हणजे आधी उलट तपास आणि मग सरळ तपास असं चालेल का? उत्तर आहे अजिबात नाही. कायदा या बाबतीत खूप स्पष्ट आहे. साक्षीदाराची तपासणी एकाच ठरलेल्या क्रमाने व्हायला हवी. कायदा हे अगदी स्पष्ट करतो. आधी सरतपास, मग उलट तपास आणि सगळ्यात शेवटी फेरतपास. हा क्रम न्यायदानासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आधी बाजू मांडण्याची संधी, मग तिला आव्हान देण्याची संधी आणि शेवटी गैरसमज दूर करण्याची संधी. यातूनच सत्य समोर येण्याची शक्यता वाढते. इथे ना एक खूप इंटरेस्टिंग आणि महत्वाचा फरक आहे. सरतपास हा फक्त आपल्या कथेपुरता मर्यादित असतो, पण उलट तपास म्हणजे एक मोकळं मैदान. यात विरोधी वकील केसशी संबंधित कोणत्याही मुद्द्यावर प्रश्न विचारू शकतो, भलेही तो मुद्दा सरतपासामध्ये आला नसेल. आणि म्हणूनच उलट तपास इतका प्रभावी ठरतो. चला, नियम एकदा पटकन परत बघूया. सरतपास आपल्या मुद्द्यांवरच राहतो. उलट तपास मात्र कथेच्या बाहेर जाऊनही प्रश्न विचारू शकतो, पण फेरतपास पुन्हा मर्यादित होतो. तो फक्त उलट तपासात निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठीच असतो. आणि हो, फेरतपासामध्ये जर काही अगदीच नवीन सांगायचं असेल तर त्यासाठी न्यायाधीशांची परवानगी घ्यावीच लागते. म्हणजे बघा, ही संपूर्ण प्रक्रिया आपण 3 सोप्या शब्दांत लक्षात ठेवू शकतो. उभारणी, जी सरतपासात होते, खोडणे, जे उलट तपासात होतं, आणि दुरुस्ती, जी फेरतपासात होते. उभारणी, खोडणे, दुरुस्ती. इतकं सोप्पं आहे हे. तर मग सरतपास कथा उभारतो, उलट तपास ती खोडून काढतो आणि फेरतपास झालेलं नुकसान दुरुस्त करतो. पण उलट तपासणीमध्ये वकिलाच्या भात्यात एक विशेष शस्त्र असतं, ज्याला म्हणतात सूचक प्रश्न किंवा लीडिंग क्वेश्चन. हा सूचक प्रश्न म्हणजे नेमकं काय आणि सरतपासामध्ये तो वापरायला बंदी का आहे, हे सगळं आपण जाणून घेऊया पुढच्या म्हणजे 5व्या भागात. चित्रपटांमध्ये वकील ऑब्जेक्शन, लीडिंग द विटनेस असं ओरडताना पाहिलंय का? आज आपण त्याचा अर्थ काय आहे ते जाणून घेणार आहोत. साक्षीदाराच्या तोंडात उत्तर घालताही येतं का? चला शोधूया. अगदी बरोबर. कोर्टरूम ड्रामामध्ये हा सीन हमखास असतो. एक वकील पूर्ण तावातावाने ओरडतो, ऑब्जेक्शन, पण ते नक्की कशावर आक्षेप घेत आहेत आणि कायद्याच्या जगात याचा खरा अर्थ काय आहे? आणि याचमुळे तो मूळ प्रश्न समोर येतो की आपल्याला हवं तेच उत्तर मिळवण्यासाठी कायदेशीररित्या साक्षीदाराच्या तोंडात शब्द घालता येतात का? काय वाटतं? चला आज हे कोडं सोडूया. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. हे लीडिंग क्वेश्चन म्हणजे नेमकं काय? हे एक प्रकारचं शस्त्र आहे आणि कायद्याच्या भाषेत या शस्त्राची व्याख्या काय आहे ते आधी समजून घेऊया. आपला नवीन कायदा भारतीय साक्ष अधिनियम 2023 याचं कलम 146(1) काय म्हणतं बघा. सूचक प्रश्न म्हणजे असा कोणताही प्रश्न जो उत्तर सुचवतो. म्हणजे प्रश्न विचारणाऱ्याला जे उत्तर हवंय ना तेच त्या प्रश्नात लपलेलं असतं. एकदम सोपं आहे. यामधला फरक समजून घ्यायला एक मस्त उदाहरण बघू. समजा एक साधा सरळ प्रश्न आहे, तुम्ही सोमवारी कुठे होता? हा झाला ओपन क्वेश्चन, तो माहिती विचारतोय. पण या उलट सूचक प्रश्न कसा असतो? तुम्ही सोमवारी गुन्ह्याच्या ठिकाणी होता, बरोबर ना? पाहिलं, इथे हो हेच उत्तर अपेक्षित आहे. जमीन अस्मानाचा फरक आहे दोन्हींमध्ये. बरं, हे शस्त्र इतकं प्रभावी आहे तर मग यावर काही बंधनं असणारच. नियम एकदम सरळ आहे. जेव्हा तुम्ही तुमच्याच माणसाची म्हणजे तुमच्या मित्र साक्षीदाराची तपासणी करत असता तेव्हा हे शस्त्र वापरायला सक्त मनाई आहे. अगदी बरोबर. कायद्याचा कलम 146(2) स्पष्ट सांगतं की सरतपासणीत म्हणजे एक्झामिनेशन इन चीफमध्ये किंवा फेरतपासणीत
सूचक प्रश्न विचारता येणार नाहीत. अर्थात जर समोरच्या वकिलाने आक्षेप घेतला तर. आता असं का? अहो, कारण तो साक्षीदार तुमच्याच बाजूचा आहे. तुम्ही जे काही सुचवाल त्याला तो फक्त हो ला हो म्हणणार, नाही का? पण थांबा, जर मित्रांवर हल्ला करायला बंदी असेल तर याचा अर्थ शत्रूंवर हल्ला करायला पूर्ण मोकळीक आहे. आणि कोर्टरूमच्या या युद्धात समोरच्या पार्टीचा साक्षीदार तुमचा शत्रूच असतो. हो, क्रॉस एक्झामिनेशनमध्ये म्हणजे उलट तपासणीमध्ये तुम्हाला सूचक प्रश्न विचारायची पूर्ण परवानगी आहे. किंबहुना तिथेच तर याची खरी गरज असते, कारण इथे तुमचा हेतूच असतो समोरच्या साक्षीदाराच्या बोलण्यातलं खरं खोटं बाहेर काढणं, त्याची विश्वासार्हता तपासणं. त्याला कोंडीत पकडण्यासाठी हे एक जबरदस्त हत्यार आहे. आतापर्यंत सगळं सरळ होतं, मित्र आणि शत्रू. पण आता येतो कथेतला खरा ट्विस्ट. विचार करा, तुमचाच साक्षीदार, ज्याच्या भरोशावर तुम्ही केस लढताय, तोच तुम्हाला ऐनवेळी दगा देतो. फक्त कल्पना करून बघा, तुमचा स्टार साक्षीदार येतो आणि अचानक म्हणतो, साहेब मला काही आठवत नाहीये, किंवा यापेक्षाही वाईट, तो सरळ सरळ समोरच्या पार्टीची बाजू घ्यायला लागतो. आता काय करणार? सगळ्या डावच उलटला. अशाच साक्षीदाराला कायदा म्हणतो हॉस्टाईल विटनेस, म्हणजे फितूर साक्षीदार. सोप्या भाषेत हा तो साक्षीदार आहे जो खरं सांगायला तयार नाही किंवा ज्यांनी त्याला बोलावलंय त्याच्याच विरोधात उभा ठाकलाय. मग अशा फितूर झालेल्या माणसाचं काय करायचं? त्याला कसं हाताळायचं? इथेच येतो वकिलाचा सगळ्यात मोठा दावपेच, त्याचं ब्रह्मास्त्र. आपल्या भारतीय साक्ष अधिनियमाचं कलम 157(1) अशा परिस्थितीत वकिलाला एक खास अधिकार देतं. हे कलम म्हणतं की कोर्टाला जर योग्य वाटलं तर ते साक्षीदाराला बोलवणाऱ्या व्यक्तीलाच त्याच्याच साक्षीदारावर असे प्रश्न विचारण्याची परवानगी देऊ शकतं जे प्रश्न उलट तपासणीत विचारले जातात. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो माहितीये? आता तुम्ही तुमच्याच साक्षीदारावर हल्ला करू शकता. अगदी बरोबर. तुमचा मित्र आता अधिकृतपणे शत्रू बनला आहे आणि तुम्ही त्याच्याशी शत्रूसारखंच वागू शकता. याची एक प्रोसेस आहे, ती नीट समजून घ्या. सगळ्यात आधी तुमचा साक्षीदार तुमच्या विरोधात साक्षी देतो. मग तुम्ही कोर्टाला विनंती करता. यानंतर कोर्ट त्याला हॉस्टाईल म्हणजेच फितूर घोषित करू शकतो. आणि मग खरा खेळ सुरू होतो. तुम्ही तुमच्याच साक्षीदाराची उलट तपासणी सुरू करता आणि लीडिंग क्वेश्चन्स वापरून त्याचं पितळ उघडं पाडता. चला तर मग, आज आपण काय काय शिकलो ते पटकन बघूया. 1. सूचक प्रश्न उत्तर सुचवतात. 2. तुमच्या स्वतःच्या म्हणजे मित्र साक्षीदारावर सरतपासणीत ते वापरता येत नाहीत. 3. उलट तपासणीत शत्रूंवर हल्ला करण्यासाठी ते वापरायला पूर्ण परवानगी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 4. जर तुमचाच साक्षीदार फितूर झाला तर कोर्टाच्या परवानगीने तुम्ही त्याच्यावरही हल्ला करू शकता. तर तुमचा स्वतःचा साक्षीदार फितूर झाला तर तुम्ही त्याची उलट तपासणी करू शकता. पण विरोधी पक्षाच्या साक्षीदाराची विश्वासार्हता कशी संपवायची? तो खोटारडा आहे किंवा त्याने लाच घेतली आहे हे सिद्ध करून. याला म्हणतात इम्पीचिंग क्रेडिट. आणि हे कसं करायचं ते आपण शिकूया भाग 6 मध्ये. कोर्टात एक साक्षीदार उभा आहे आणि तो सरळ सरळ खोटं बोलतोय हे अगदी स्पष्ट दिसतंय. पण प्रश्न हा आहे की त्याला कायद्याच्या जाळ्यात अडकवायचं कसं? आज आपण भारतीय साक्ष अधिनियमाची अशीच 2 धारदार शस्त्र पाहणार आहोत. एक खोटेपणावर हल्ला करण्यासाठी आणि दुसरं प्रामाणिक साक्षीदाराच्या आठवणीला मदत करण्यासाठी. साक्षीदार खोटं बोलतोय हे सगळ्यांना माहितीये, पण न्यायाधीशांसमोर हे सिद्ध कसं करणार? उत्तर आहे त्याच्या बोलण्यावर नाही तर थेट त्याच्या चारित्र्यावर हल्ला करायचा. कायद्याच्या भाषेत याला म्हणतात इम्पीचिंग क्रेडिट. म्हणजे काय? तर त्याची जी विश्वासार्हता आहे ना, ती इमारतच मुळापासून उखडून टाकायची. चला तर मग या विनाशाच्या कलेत जरा पारंगत होऊया. भारतीय साक्ष अधिनियमाचं कलम 158 हेच ते शस्त्र आहे जे आपल्याला शिकवतं की साक्षीदाराच्या विश्वासार्हतेचे अक्षरशः तुकडे तुकडे कसे करायचे. तर बघा, कलम 158 आपल्याला 3 मुख्य मार्ग देतं. पहिला मार्ग आहे त्याला विश्वासासाठी अपात्र ठरवणे. म्हणजे काय? तर दुसरा साक्षीदार आणायचा आणि त्याने शपथ घेऊन सांगायचं की मी याला ओळखतो, हा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. संपला विषय. दुसरा मार्ग लाचेचा पुरावा सादर करणे. सरळ सरळ सिद्ध करायचं की याने पैसे खाल्लेत. आणि तिसरा, जो सगळ्यात जास्त वापरला जातो, तो म्हणजे त्याच्याच बोलण्यातल्या विसंगती उघड करणे. आता ही विसंगती म्हणजे काय? हे बघा, हे एकदम क्लासिक उदाहरण आहे. समजा साक्षीदाराने FIR मध्ये लिहून दिलंय की मी दिवसा किंचाळण्याचा आवाज ऐकला.
पण तोच माणूस कोर्टात येऊन सांगतो, नाही नाही, मी रात्री आवाज ऐकला. बस, इथेच तो फसला. ही एकच विसंगती त्याची सगळी विश्वासार्हता संपवून टाकते. पण थांबा, इथे कायदा एक ढाल बनून उभा राहतो. एक अतिशय महत्वाची चेतावणी आहे, लक्षात ठेवा. बलात्काराच्या खटल्यांमध्ये पीडितेच्या चारित्र्यावर चिखलफेक करून तिची विश्वासार्हता कमी करता येत नाही. कायदा इथे तिच्या सन्मानाचं रक्षण करतो आणि हे अगदी योग्य आहे. बरं, तर हे झालं खोटारड्या साक्षीदारांवर हल्ला करण्याबद्दल. आता नाण्याची दुसरी बाजू बघूया, म्हणजे एका प्रामाणिक पण विसरभोळ्या साक्षीदाराला मदत करण्याकडे वळूया, आणि त्यासाठी आहे कलम 162. आता समस्या काय आहे माहितीये? ती अगदी साधी आहे, पण तितकीच गंभीर. विचार करा, एक पोलीस अधिकारी आज एखाद्या गुन्ह्याचा तपास करतो, शेकडो बारकावे नोंदवतो, पण कोर्टात केस उभी राहायला कधीकधी 2-2 वर्ष जातात. आता इतक्या काळात प्रत्येक लहान-सहान गोष्ट आठवणं शक्य आहे का? नाहीच. हे अगदी स्वाभाविक आहे. आणि बरोबर इथेच मदतीला धावून येतं कलम 162. हे कलम म्हणजे त्या प्रामाणिक साक्षीदारासाठी एक कायदेशीर चीटशीटच आहे. तो कोर्टात असताना त्याने घटनेच्या वेळी स्वतः लिहिलेल्या नोट्स किंवा रिपोर्ट बघून आपली आठवण ताजी करू शकतो. आपण अनेकदा पाहतो, पोलीस अधिकारी साक्षीच्या पिंजऱ्यात आपली केस डायरी वाचत असतात. ते बरोबर याच कलमाचा वापर करत असतात. पण अर्थात याला काही अटी आहेत. असं नाही की काहीही आणून वाचलं. ते लेखन घटनेच्या वेळी किंवा त्यानंतर लगेचच केलेलं असावं. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, जर विरोधी पक्षाच्या वकिलाने ते कागदपत्र बघायला मागितलं तर ते त्यांना दाखवावंच लागतं, आणि मग ते त्यावर उलट तपासणी करू शकतात. म्हणजे सगळा कारभार एकदम पारदर्शक. पाहिलंत, कायदा इथे कसा एक सुंदर संतुलन साधतो. एकीकडे कलम 162 साक्षीदाराला आठवण ताजी करण्याचा हक्क देतं, तर दुसरीकडे कलम 164 विरोधी पक्षाला ते कागदपत्र तपासण्याचा आणि त्यावर प्रश्न विचारण्याचा हक्क देतं. म्हणजे न्यायाच्या तराजूची दोन्ही पारडी अगदी समान राहतात. तर हे आहे कायद्याचं दुहेरी रूप. एका बाजूला तो खोटारड्यांचा मुखवटा फाडतो आणि दुसऱ्या बाजूला प्रामाणिक अधिकाऱ्यांना तथ्य आठवण्यासाठी मदत करतो. हल्ला आणि मदत, हेच आहे कलम 158 आणि 162चं सार. आत्तापर्यंत आपण वकिलांची शक्ती पाहिली. ते कसे प्रश्न विचारतात, साक्षीदाराला कसं जाळ्यात अडकवतात. पण कोर्टरूममध्ये एक अशी व्यक्ती असते ज्यांच्या समोर या सगळ्यांची शक्ती फिकी पडते. एक अशी व्यक्ती जिला कोणताही प्रश्न कधीही विचारण्याचा अंतिम अधिकार असतो. कोण आहे ही व्यक्ती? तर जर साक्षीदार खोटं बोलत असेल तर त्याची विश्वासार्हता खंडित करा. जर साक्षीदार विसरत असेल तर त्याला त्याची स्मरणशक्ती ताजी करू द्या. पण कोणताही प्रश्न विचारण्याचा अंतिम अधिकार कोणाकडे आहे? न्यायाधीशांकडे. चला, अंतिम भाग 7 मध्ये न्यायाधीशांची हीच सुपर पॉवर पाहूया. मॉड्यूल 3च्या या फायनल एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण बरंच काही पाहिलं. पण एक प्रश्न आहे, कोर्टात खरा बॉस असतो तरी कोण? वकील की पक्षकार? नाही, खरा बॉस असतो तो म्हणजे न्यायाधीश. आपण नेहमी बघतो की कोर्टात वकील एकमेकांशी लढत असतात, जोरदार युक्तिवाद करतात. पण मग न्यायाधीश काय करतात? ते फक्त गप्प बसून सगळं ऐकत असतात का? एक मूक प्रेक्षक बनून? अजिबात नाही. खरं तर भारतीय साक्ष अधिनियमचं कलम 168 न्यायाधीशांना एक प्रचंड मोठी सुपरपॉवर देतं. अशी शक्ती की ते कोणत्याही क्षणी हस्तक्षेप करू शकतात. चला बघूया ही सुपरपॉवर आहे तरी काय. तर ही सुपरपॉवर आहे कलम 16(8). हे कलम काय सांगतं? हे न्यायाधीशांना सत्य शोधून काढण्यासाठी खूप मोठे व्यापक अधिकार देतं. म्हणजे बघा, न्यायाधीश फक्त खुर्चीवर बसून ऐकण्यासाठी नसतात, तर ते सत्य शोधण्याच्या ह्या प्रवासात, ह्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होण्यासाठी असतात. आणि हे अधिकार किती मोठे आहेत याचा जरा विचार करा. न्यायाधीश कोणताही प्रश्न विचारू शकतात, तो कसाही विचारू शकतात. म्हणजे प्रश्नाचं स्वरूप काहीही असू शकतं, खटल्याच्या कोणत्याही वेळी, अगदी कधीही, आणि कोणत्याही साक्षीदाराला किंवा पक्षकाराला प्रश्न विचारू शकतात. या सगळ्यामागे उद्देश फक्त एकच असतो, आणि तो म्हणजे सत्य शोधून काढणं. यावर तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा खूप छान म्हटलंय. ते म्हणतात की न्यायाधीश हा काही फक्त एक प्रेक्षक नाहीये, तर तो त्या टीमचा, त्या संघाचा कर्णधार आहे, कॅप्टन आहे. प्रत्येक केस, प्रत्येक खटला म्हणजे सत्याच्या शोधाचा एक प्रवास आहे. आणि या प्रवासात न्यायाच्या प्रत्येक वाटेवरून चालणं, प्रत्येक पैलू तपासणं हे न्यायाधीशांचं कर्तव्य आहे.
आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट ऐका, वकील किंवा पक्षकार न्यायाधीशांनी विचारलेल्या प्रश्नांवर आक्षेप घेऊच शकत नाहीत. हो, म्हणजे विचार करा, यातूनच न्यायालयाचा अंतिम अधिकार किती मोठा आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतं. पण थांबा, असं वाटेल की हे अधिकार तर अमर्याद आहेत, पण तसं नाहीये. ह्या सुपर पॉवरवर सुद्धा काही मर्यादा आहेत, कारण शेवटी न्यायाधीश कायद्याच्या वर नाहीत. चला तर मग बघूया की ह्या मर्यादा नेमक्या आहेत तरी काय. तर बघा, न्यायाधीशांवर मुख्यत्वे 2 मर्यादा आहेत. पहिली म्हणजे ते कोणत्याही साक्षीदाराला प्रिव्हिलेज कम्युनिकेशन्स म्हणजे विशेषाधिकारित संवाद उघड करायला भाग पाडू शकत नाहीत. उदाहरणार्थ, पती-पत्नीमधलं बोलणं किंवा वकील आणि क्लायंटमधलं संभाषण. आणि दुसरी मर्यादा म्हणजे ते कलम 151 आणि 52 नुसार कारण नसताना कोणतेही अयोग्य, अपमानजनक किंवा त्रासदायक प्रश्न विचारू शकत नाहीत. चला, आता एक वेगळी परिस्थिती इमॅजिन करूया. समजा न्यायाधीशांकडून अनावधानाने एखादी चूक झाली, म्हणजे त्यांनी एखादा पुरावा जो स्वीकारायला नको होता तो स्वीकारला किंवा जो स्वीकारायला हवा होता तो नाकारला. असं झालं तर अशा वेळेस काय होतं? तो संपूर्ण खटला रद्द होतो का? सगळी मेहनत वाया जाते? परत नव्याने सगळा खटला म्हणजे न्यू ट्रायल सुरू करावा लागतो का? काय वाटतं? तर याचं उत्तर कायदा अगदी स्पष्टपणे देतो. कलम 169 सांगतं, नाही. फक्त पुरावा चुकीच्या पद्धतीने स्वीकारला किंवा नाकारला गेला, एवढ्या एका चुकीमुळे आपोआप नवीन खटला सुरू होत नाही. मग निर्णय कसा होतो? जेव्हा असं प्रकरण वरच्या कोर्टात म्हणजे अपील न्यायालयात जातं, तेव्हा ते एक विशिष्ट टेस्ट, एक चाचणी वापरतात. आणि या चाचणीतून ते ठरवतात की न्यायाधीशांकडून झालेली चूक निकालावर परिणाम करण्याइतकी खरंच गंभीर होती की नाही. आणि ही चाचणी अगदी सोपी आहे, समजून घेऊया. पहिलं, अपील न्यायालय काय करतं? जो पुरावा चुकीच्या पद्धतीने स्वीकारला गेला होता त्याला मानसिकदृष्ट्या बाजूला ठेवतं. आणि मग स्वतःला एक प्रश्न विचारतं की ठीक आहे, हा चुकीचा पुरावा बाजूला काढल्यावर उरलेला जो काही योग्य पुरावा आहे तो त्या निर्णयाचं समर्थन करण्यासाठी, तो निर्णय टिकवण्यासाठी पुरेसा आहे का? आणि जर या प्रश्नाचं उत्तर हो असं आलं तर मग मूळ निकाल जसाच्या तसा कायम राहतो. हे बघा, हे थेट कायद्यातच लिहिलेलं आहे. याचा उद्देश अगदी सरळ आहे. तो म्हणजे छोट्या छोट्या प्रोसिजरल चुकांमुळे संपूर्ण खटला पुन्हा पहिल्यापासून चालवण्याची वेळ येऊ नये. याने न्यायालयाचा वेळ आणि संसाधने दोन्ही वाचतात. आणि मित्रांनो, याचसोबत आपण साक्षीदारांवर आधारित असलेल्या आपल्या मॉड्यूल 3च्या अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे समारोपात पोहोचलो आहोत. खरंच आपण एक खूप महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. एकदा आठवून बघा, या पूर्ण मॉड्यूल 3 मध्ये आपण काय काय शिकलो? आपण पाहिलं की कोण साक्षी देऊ शकतं, अगदी लहान मुलांपासून ते मूक साक्षीदारांपर्यंत. आपण सरतपास, उलट तपास आणि फेरतपास यांसारख्या तपासणीच्या सगळ्या पद्धती समजून घेतल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एखाद्या साक्षीदाराची विश्वासार्हता कशी तपासायची, कशी खोडून काढायची, हेही आपण शिकलो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे मॉड्यूल म्हणजे लिटिगेशनचा म्हणजेच खटल्यांच्या कामकाजाचा व्यावहारिक गाभा आहे, त्याचं हृदय आहे. इथे आपण जी कौशल्य शिकलो ती तुम्हाला कोर्टात प्रॅक्टिस करताना प्रचंड उपयोगी पडणार आहेत. आणि खास करून कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी एक खास सल्ला, तुमच्या पुढच्या मूट कोर्स स्पर्धेच्या आधी उलट तपास म्हणजेच क्रॉस एक्झामिनेशनवरचा आपला जो भाग 4 आहे तो नक्की पुन्हा बघा. तुम्हाला त्याचा खूप जास्त फायदा होईल ही खात्री आहे. जर तुम्हाला या पूर्ण मालिकेतून खरंच काहीतरी नवीन आणि महत्त्वाचं शिकायला मिळालं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, हे विश्लेषण तुमच्या कायद्याच्या इतर मित्रांसोबतही नक्की शेअर करा. आणि जाता जाता एक छोटीशी गोष्ट, खाली कॉमेंट बॉक्समध्ये मॉड्यूल 3 पूर्ण झाले असं नक्की लिहा, म्हणजे मलाही कळेल की किती जणांनी माझ्यासोबत हे आव्हान पूर्ण केलं आहे. हा होता लॉ माइंडेड DNM. शिकत रहा, कायद्याच्या चौकटीत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.